नमस्कार, मी भूषण खांबल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, अर्थात ज्याचं नाव आहे शब्दांची किमया. या चॅनलवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे सादरीकरण, कथा, कविता ऐकण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे या चॅनलवर येणारे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. आज जी कथा आपण ऐकणार आहोत ती आहे सुचिता शिंपी लिखित ती आणि लक्ष्मण रेखा. आज स्नेहाला झोप लागत नव्हती. ती ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. ती खूप बेचैन झाली होती. तिने बाजूला झोपलेल्या पिंकी आणि निशांतवर एक नजर टाकली. दोघेही गाढ झोपलेले होते, कारण रात्रीचे 3 वाजले होते. स्नेहा गर्द रात्रीच्या काळोखातही सागरच्या विचारात गुरफटलेली होती. सागरचे तिने पाहिलेले राजबिंडी रूप तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हते. त्याचे लाघवी बोलणे सतत तिच्या कानात घुमत होते. सागरशी झालेली पहिली भेट तिच्या स्मृतीच्या पटलावर तिने जपून ठेवली होती. हाय, आय एम डॉक्टर सागर. डॉक्टर देशपांडेंच्या पार्टीत हँडसम सागर समोरून स्नेहाला भेटायला आला. स्नेहा काही बोलणार तेवढ्यात निशांत मागून येऊन स्नेहाला म्हणाला, हा माझा शाळेतला मित्र सागर. आज सकाळीच देशपांडेंच्या क्लिनिकवर खूप वर्षांनी अचानक भेटला. स्नेहाने गोड स्मितहास्य करत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मध्यम बांधा, गहुवर्ण असलेल्या सागरच्या वागण्यात शालीनता, संस्कार आणि स्त्रियांबद्दल असणारा आदर अगदी स्पष्ट जाणवत होता. राखाडी रंगाचा सूट, पाणीदार डोळे, त्याचे सुंदर शरीर सौष्ठव कुठल्याही स्त्रीला मोहून घेण्यास पुरेसे होते. अचानक निशांतच्या सेलफोनची रिंग वाजली आणि तो थोडा दूर जाऊन फोनवर बोलू लागला. बाय द वे, निशांतने माझा परिचय नीट दिला नाहीये. म्हणजे? ती कुतूहलाने म्हणाली. म्हणजे असं की मी डॉक्टर तर आहेच, पण त्याबरोबरच एक बऱ्यापैकी साहित्यिकही आहे. माझ्या लिहिलेल्या अनेक कथा प्रकाशित झाल्यात. एका कथेवर एक चित्रपटसुद्धा बनतोय. वाव, खूपच छान. स्नेहाने खूप आपुलकीच्या स्वरात त्याची स्तुती केली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की माझ्या सर्व कथा या महिला प्रधान आहेत. त्याचं कारण काय? ती म्हणाली. त्याची 2 कारणं आहेत. एक तर मी अजून अविवाहित आहे आणि दुसरं म्हणजे मी असं मानतो की परमेश्वराने आजपर्यंतचे सर्वश्रेष्ठ सर्जन असेल तर ती स्त्री आहे आणि म्हणूनच मला स्त्रियांना आदर द्यायला खूप आवडतं. तुम्ही तर अगदी जिनियस वाटतात मला. त्याच्या शब्दांनी भारावून ती बोलली. वाटतो? अहो मॅडम, मी आहेच जिनियस. हो, पण तुमच्यापेक्षा थोडा कमी. स्नेहा जोरात हसली. मी तर साधी सरळ गृहिणी आहे, पण मला पेंटिंगची आवड आहे. पूर्वी काढत होते मी पेंटिंग्स आणि ड्रॉइंग टीचर पण होते. हे ऐकून सागर खूप खुश झाला. भारतीय स्त्रियांची हीच तर मोठी गंमत आहे की त्या स्वतःला साधारणच समजतात, पण असतात मात्र खूप बुद्धिमान. निशांतचे फोनवर बोलणे चालूच होते. इकडे बडबड्या सागर स्तुतीची सुमनं उधळत होता आणि स्नेहा त्यात पार मोहरून गेली होती. वैवाहिक जीवनाच्या 10 वर्षात निशांतने स्नेहाची स्तुती कधीच केली नव्हती. तेवढी स्तुती सागरने फक्त या 10 मिनिटात केली होती, आणि तेही पहिल्या भेटीतच. तुम्ही म्हणाल्या की तुम्ही लग्नाआधी ड्रॉइंग टीचर होतात. मीन्स तुम्हाला पेंटिंगची आवड होती आणि लग्नानंतर ती तुम्ही सोडून दिली असणार. हे तर नक्कीच, कारण एवढ्या मोठ्या बिझनेसमनची बायको साधारण शिक्षकीची नोकरी करेल हे बरे दिसत नाही ना. थोडं थांबून सागर म्हणाला, तुम्ही तुमच्या पेंटिंगचा छंद नव्याने का जोपासत नाही? खरंच सांगू, मला कधी हा विचारच नाही आला. स्नेहा नजर खाली करून बोलली. मग आता करा विचार. स्नेहाने पटकन नजर वर केली. तिने सागरकडे पाहिलं. मी सांगतो म्हणून करा हवं तर. स्नेहाच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली, आशा दिसली. आता? एवढ्या वर्षांनी? तिने उगाचच प्रश्न केला. का नाही? तो निशा नाहीच म्हणणार, पण मी समजावेल त्याला. नाही, ते मला असं काही करण्यास नाही म्हणतील असं अजिबात नाही आहे. रात्रंदिवस ते बिझनेसमध्येच गुरफटलेले असतात. ते भले आणि त्यांचं काम भलं. हो, आणि म्हणूनच तो आज शहरातला नामवंत आणि प्रतिष्ठित बिझनेसमन आहे. पण तुमच्या प्रतिभेचे काय? तुमचं स्त्रीत्व, त्याचं काय? तुम्हाला नाही वाटत की तुमची पण एक वेगळी ओळख हवी आहे समाजात? आणि तुमच्याजवळ एवढी मोठी कला आहे. फक्त गरज आहे ती ह्या सुंदर हातात, नाजूक बोटात कुंचला धरण्याची, बस. आणि तुम्ही ठरवलं तर 50 पोर्ट्रेट तरी तुम्ही काढू शकाल आणि त्याचं प्रदर्शनही आपण छानशा आर्ट गॅलरीत करू. स्नेहा विचारात पडली की एवढी वर्ष निशांतने माझ्या या छंदाची कधीच नोंद घेतली नव्हती.
कधी विचारलं देखील नाही. निशांत एक पक्का बिझनेसमन होता. करोडोंची उलथापालथ, 24 तास त्याच्या डोक्यात फक्त बिझनेस बिझनेस आणि बिझनेसच चालत असे. त्याचा मेन मोटो फक्त पैसा कमावणे हाच होता. पार्टीहून घरी परतत असताना स्नेहाने निशांतला कारमध्ये विचारलं, तुमच्या ह्या मित्राने लग्न का नाही केलं अजून? व्हेरी सिम्पल स्नेहा, डॉक्टर बनता बनता त्याने तिशी गाठली असणार. त्या साहेब साहित्यिक, सो त्याला त्याच्या आवडीची कलाकृती मिळाली नसावी. स्नेहा कपडे चेंज करून बेडवर पडली. पिंकीला तिने झोपवलं आणि ती झोपणार तेवढ्यात निशांत तिच्याजवळ आला. आज नको, खूप थकले आहे मी. स्नेहाने असे म्हणत कूस बदलली. पण जे हवं ते मिळवणारा निशांत ऐकणार थोडीच होता. त्याला हवं तेच त्याने केलं आणि तो यंत्रवत वागून घोरायला सुद्धा लागला. स्नेहा मात्र विचार करत पडून राहिली. गेल्या 10 वर्षात प्रेम नावाचा झरा आटून गेला होता. उरली होती तेवढी शरीराची गरज, बस. सुंदर सजवलेल्या बेडरूममध्ये रोमांसच उरला नव्हता. एसीचा थंड वारा रूमची गरमी तर दूर करू शकत होता, पण तिच्या मनाची आग थंड करू शकत नव्हता. आणि त्यातही स्नेहाच्या सगळ्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्नांचे पार बाष्पीभवन झाले होते. निशांतने स्नेहाला सर्व सुखसोयी तर दिल्या होत्या, पण जेव्हा स्त्रीला फक्त पती, शरीर सुख देणारं यंत्र मानतो, तेव्हा स्त्रीला काहीतरी कमी असल्याची जाणीव व्हायला लागते. तिला तिच्या जीवनात काहीतरी कमी आहे हे कळायला लागतं. जीवन यंत्रवत बनून जातं. स्नेहाने एवढे वर्ष आपली पत्नी असल्याचे, एक आई असल्याचे सगळे कर्तव्य अगदी नीटनेटके निभावले होते. सगळं होतं, पण जीवनात एक रिक्तपणा प्रकर्षाने जाणवत होता. तिला प्रेमाने बोलणारा, तिच्यातील स्त्रीपण जपणारा, तिच्या कलागुणांचं कौतुक करणारा, निवांतपणे त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रेमाच्या गुजगोष्टी कराव्या असा कोणीतरी तिला हवा होता. दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी टेबलवरच स्नेहाने विषय काढला. मी काय म्हणते, घराचे सगळे काम तर रामूकाका आणि पार्वतीबाई बघतात. माझ्याजवळ पिंकी शाळेत गेल्यानंतर दुसरं काही काम नसतं. खूप सारा वेळ असतो. दिवस खायला उठतो, वेळ कसा घालवावा तेच कळत नाही. स्नेहा, आधी तू एक सामान्य ड्रॉइंग टीचर होतीस, आता तू राणी आहेस. पाणी मागितलं तर दूध मिळतंय, नवे बासुंदी मिळते. तुला माझे आभार मानायला हवे. मोठ्या गर्वाने निशांत तिला बोलला. थँक्यू व्हेरी मच, बस. स्नेहा बोलली. एनिवे, तू त्या मिसेस श्रीवास्तवचा ग्रुप का नाही जॉईन करत? बऱ्याच पार्ट्या वगैरे चालत असतात असं ऐकलं आहे मी. त्यांना जॉईन हो. नको, मी ठरवलं आहे. मी माझा ड्रॉइंगचा छंद घरी बसून पूर्ण करणार. काय, आत्ता इतक्या वर्षांनी? निशांतने आश्चर्याने विचारलं. हो, इतर बिझनेसमन यांच्या बायकांसारखं पत्ते कुटण्यापेक्षा चांगलं आहे ना. तुला जे करायचं आहे ते कर. असं शांतपणे बोलत निशांत तिथून उठून गेला. त्याच्या बोलण्यात हे स्पष्ट दिसत होतं की त्याला स्नेहाच्या आनंदाची, सुखाची पर्वा बिलकुल नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाने सर्व ड्रॉइंगचे साहित्य आणले. नाही म्हणता म्हणता तिने खूप सुंदर पोर्ट्रेट तयार केले आणि मोठ्या आनंदाने निशांतला ते पोर्ट्रेट दाखवले. त्याने फक्त व्हेरी गुड म्हणाला आणि पुन्हा त्याच्या कामाचे कॉल्स अटेंड करायला निघून गेला. 3 महिन्यांनी दुपारी दारावरची बेल वाजली. स्नेहाने दरवाजा उघडला. बघते तर समोर सागर उभा होता. तिने आश्चर्य व्यक्त करत त्याचे स्वागत केलं. त्या दिवशी घरातली नोकर मंडळी आली नव्हती. तिने त्याला चहा, नाश्ता, थंड घेण्याचा खूप आग्रह केला, परंतु त्याने नकार दिला. म्हणाला, मी ह्याच रस्त्यावरून जात होतो म्हणून म्हटलं की तुम्हाला भेटून जावं आणि तुमची काढलेली पोर्ट्रेट पाहून जावं. खूप घाईत आहे. तुम्हाला कसं कळलं की मी पोर्ट्रेट तयार केलेत? व्हेरी सिम्पल. त्या दिवशी तुमच्या डोळ्यात एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते साकार करण्यासाठीची जिद्दसुद्धा पाहिली होती. तुमचा चेहरा मी वाचला होता. स्नेहा सागरच्या ह्या बोलण्याने आश्चर्यचकित झाली. मला तर वाटलं की साहित्यिक फक्त पुस्तकच वाचतात. हो, पण आमच्या लेखनात जिवंतपणा आणण्यासाठी आम्हाला चेहरे देखील वाचावे लागतात आणि त्यातून सुंदर चेहरे तर आम्ही खास वाचतो. हो, तुम्ही तर मला हरभऱ्याच्या झाडावर तर नाही ना चढवतात? देवा शपथ नाही. सागर त्याच्या गळ्यावर हात ठेवत बोलला आणि म्हणाला, मला फ्लर्टिंग करायलाही आवडत नाही. जे खरं असेल तेच बोलतो नेहमी. आणि सागर लगबगीने तिने काढलेले पोर्ट्रेट बघू लागला. जवळजवळ त्याने 30 पोर्ट्रेट पाहिले आणि त्या प्रत्येकात त्याने एवढ्या खुब्या शोधून काढल्या की स्नेहासुद्धा थक्क झाली. तिने ते चित्र काढताना असा विचार देखील केला नव्हता की ह्या चित्रातून असंही काही प्रतीत होईल. स्नेहाला तर जणू काही तिच्या कलेला पारखणारा जव्हेरी सागरच्या रूपात तिला मिळाला होता. सागर गेल्यानंतर स्नेहा वेगळ्याच दुनियेत हरवून गेली. ती आता प्रदर्शनाचे स्वप्न पाहू लागली होती.
3 महिने उलटले होते. सागरच्या वाढदिवसानिमित्त निशांत, स्नेहा आणि पिंकी सागरच्या आलिशान फ्लॅटमध्ये जाऊन आले होते. त्यानंतर सागर जवळजवळ रोज दुपारी स्नेहाशी फोनवर बोलत असे आणि तिला प्रोत्साहित करत असे. स्नेहा त्याच्या फोनची आता नियमाने वाट पाहू लागली होती. तिला त्याची ओढ सतावत होती. असेच एक दिवस स्नेहाने फोनवर त्याला सांगितलं की बस एकच पोर्ट्रेट बाकी आहे 50 पूर्ण होण्यासाठी. पण आता सुचत नाही आहे की मी शेवटचं 50वं चित्र कसलं काढू. त्याच विवंचनेत मी आहे. कामदेव आणि रती. हो, कामदेव आणि रतीचं चित्र तुम्ही काढा. एका क्षणाचाही विलंब न करता सागर बोलला. स्नेहा हे ऐकून जरा लाजली. असेही एखाद्या ऐतिहासिक चित्राची कमी होतीच. ती पूर्ण होईल आणि नाहीच जमलं तर विश्वामित्र आणि मेनकेचे काढा. तुम्ही अजून लग्न का नाही केलं? स्नेहाकडून सहजच हा प्रश्न सागरला विचारला गेला. बस, तुमच्यासारखी सुंदर सुशील अजूनपर्यंत मिळाली नाही कुणी. स्नेहा पुन्हा लाजली. माझ्या पोर्ट्रेटसोबत तुम्ही आता माझी पण तारीफ करायला लागलात की. खरं सांगू, माझ्यासाठी तर तुम्हीसुद्धा परमेश्वराने निर्माण केलेल्या एका सुंदर पोर्ट्रेटपेक्षा कमी नाही आहात. समोरून सागरमधला लेखक बोलला. घड्याळात 5चे ठोके पडले. विवाहित स्त्रीसाठी परपुरुषाचा विचार करणं देखील पाप आहे असं ठामपणे मानणारी स्नेहा आज स्वतःचा भावनांचा आवेग आवरण्यास निष्फळ ठरली होती. रविवार होता, त्यामुळे निशांत आणि पिंकी अजून 3 तास तरी उठणार नव्हते. सागरला भेटण्याची तिची प्रचंड अशी ओढ तिला सागरकडे खेचून घेऊ लागली. मनाची द्विधा अवस्था होत होती. आपलं सागरला भेटायला जाणं योग्य की अयोग्य या विचारचक्राने तिच्या मनात काहूर उठलं होतं. पण सागरच्या अनामिक ओढीने स्नेहा हळूच उठली आणि दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिने गाऊन काढून दुसरा छानसा ड्रेस घातला. ड्रॉइंग रूमचा दरवाजा उघडून ती हळूच घराबाहेर आली. पर्समधून ॲक्टिवाची चावी घेतली. बंगल्याच्या गेटबाहेर थोडं लांब जाऊन तिने ॲक्टिवा चालू केली. स्नेहाच्या घरापासून सागरचं घर 8 किलोमीटरवर होतं. आज तिला सागरच्या मिठीत विसावायचं होतं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रेमाचे सुखद क्षण अनुभवायचे होते. तिने ॲक्टिवाचा स्पीड वाढवला होता. गाडीच्या वेगापेक्षाही तिच्या मनाचा वेग जास्त भरधाव वेगात सागरकडे धावत होता. रस्त्यावर एक वळण आले. तिने बहुधा त्या वळणावरच तिचे मन निशांतकडून सागरकडे पूर्णपणे वळवले. आता तिच्या डोक्यात फक्त सागर आणि त्याला मिळवणे हाच विचार होता. मनात ती विचार करत होती की 10 वर्षापूर्वीच जर सागर मला भेटला असता तर मी धन्य झाले असते. मला एक छान जीवनसाथी मिळाला असता. एनिवे, आज जे होईल ते, पण सागरशी एकरूप होणारच असा निश्चय तिने मनाशी केला होता. नदी जशी सागराच्या मिलनासाठी आतुर असते त्याचप्रमाणे स्नेहा सागरला भेटण्यासाठी आतुर झाली होती. तिने ॲक्टिवा त्याच्या अपार्टमेंटमध्ये पार्क केली. नशिबाने वॉचमन गार्ड झोपलेला होता. ती चोर पावलांनी जिने चढून सागरच्या रूमपर्यंत पोहोचली. ती डोअरबेल वाजवणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की दरवाजा थोडासा उघडा आहे. तिने हळूच दरवाजा लोटला. तिच्या कानावर काहीसे बोलणे पडले आणि तो आवाज एका पुरुषाचा होता. तिने नीट कान देऊन ऐकलं. तो आवाज सागरचाच होता. हे बघ पल्लवी, तू तर एक नर्स आहे. ॲबॉर्शनविषयी तुला मी समजावू. सागर, काय बोलतोयस तू? खूप मोठी चूक केली मी तुझ्यासोबत संबंध ठेवून. मला वाटलं होतं की तू माझ्यावर प्रेम करतोस. दुसरा आवाज एका स्त्रीचा होता. सागर मोठ्याने हसला आणि म्हणाला, प्रेम? आपल्या दोघांमध्ये प्रेम कधीच नव्हते पल्लवी. एवढा मोठा भ्रम तुला झालाच कसा? गरजा होत्या दोघांच्या बस, ज्या आता पूर्ण झाल्यात. आणि जे झालं ते तू स्वतः बघ कसं हँडल करायचं ते. मला वेळ नाही आणि यापुढे माझ्याशी संपर्क ठेवायचा प्रयत्न करू नकोस, कळलं? स्नेहा हे सगळं चोरून ऐकत होती. पण सागर, माझ्या नवऱ्याला कळलं तर तो माझा जीव घेईल. मी कुठं जाऊ, काय करू? असं मला एकटीला सोडू नको प्लीज. पल्लवी, खरं तर या गोष्टींना तुझ्या नवऱ्यासारखीच माणसं जबाबदार असतात. मूर्खासारखे पैशांच्या मागे धावतात आणि मग त्यांच्या बायकांना खुश ठेवायचं काम माझ्यासारखे हिरोना करावं लागतं. आणि बघ ना, बायका पण स्वतःचा संसार, मुलं बाळं, नवरा सोडून खुशाल माझ्या प्रेमात पडतात. त्यांना वाटतं हे माझं प्रेम आहे, पण मी मूर्ख नाही विवाहित स्त्रीवर प्रेम करायला. मी एक भवरा आहे, रोज नव्या फुलांचा शोध घेत फिरणारा. आता हेच बघ ना, माझा एक मित्र आहे. जरा काय त्याच्या बायकोची स्तुती केली ती माझ्या प्रेमातच पडली आहे वेडी. उतावीळ असेल माझ्या मिठीत यायला. माझा स्वभाव आहे ग हा, नाईलाज आहे माझा. आणि सागर जोरजोरात हसत होता. हे ऐकून स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यांसमोर अंधार झाला होता. तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. तिला कळत नव्हतं काय करावं. आपण याला काय समजत होतो आणि हा कोण निघाला? याला तर भावनाच नाहीत. आपण कुणात प्रेम शोधतोय? असल्या निर्लज्ज माणसाला ओळखण्यात आपली चूक झालीच कशी?
याचा तिला खूप पश्चाताप झाला आणि मनातल्या मनात तिने देवाचे आभारही मानले की अनेक बायकांच्या भावनांशी खेळणाऱ्या नराधमापासून तिला वाचवलं. तिला निशांत आणि पिंकी आठवली आणि ती त्याच पावली मागे फिरली. तिने कशीबशी ॲक्टिवाला चावी लावली व स्टार्टर मारून ती भन्नाट वेगाने घराकडे परतली. वाटेत येताना तिला निशांतचेच विचार येत होते. पती म्हणून तो कुठलेही कर्तव्य चुकला नव्हता. फक्त एवढंच झालं होतं की त्यांचे वैवाहिक जीवन यंत्रवत बनलं होतं. ह्या गोष्टींना अगदीच इलाज नव्हतं असे नव्हते हे तिच्या लक्षात आलं. दोघे शांतपणे बोललो असतो तर कदाचित काही मार्ग निघाला असता. निशांतने जपलेही असते आपले मन असा तिला विचार आला. ती घरात आली तेव्हा 6 वाजले होते. अजून निशांत आणि पिंकी गाढ झोपलेले होते. स्नेहा बाथरूममध्ये गेली आणि तिथे जाऊन शॉवरखाली उभी राहिली. त्या पाण्याबरोबरच तिच्या भावनाही अश्रूंच्या रूपाने वाहू लागल्या. पण तिने मन घट्ट केलं. स्वतःची चूक तिच्या लक्षात आली होती. तिने स्वतःला सावरलं. कपडे बदलून बाहेर आली. ज्या रूममध्ये ती पोर्ट्रेट बनवत असे तिथे गेली आणि तिने शेवटचे पोर्ट्रेट काढण्याचे ठरवले. 1-1.5 तासातच एक सुंदर पोर्ट्रेट तयार केले. दरवेळी सहज सुंदर फिरणारा कुंचला आज थरथरत होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओघळत होत्या. तिने जी पोर्ट्रेट आजपर्यंत काढली त्यातील सर्वात वास्तव आणि तिच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब असलेले आणि हृदयस्पर्शी भाव तिने कॅनव्हासवर उतरवले. ज्यात तिने सीता झोपडीजवळ बसली आहे आणि लक्ष्मण बाणाने लक्ष्मण रेखा काढतोय असे पोर्ट्रेट बनवले. पोर्ट्रेट सोबतच तिने तिच्या मनातील भावनांनाही आज लक्ष्मण रेखा आखून घेतली होती, जी आता कधीच पार होणार नव्हती, अगदी मरेपर्यंत. धन्यवाद.